इथे बसून बघून बोलायचं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बाय. तर अशा प्रकारे इथे दिवसाची सुरुवात तर झाली होती. वडा सांबार नाश्त्यापासून सुरुवात झालेली. इथे मी घरामध्ये वडा सांबार बनवला आहे, मेदू वडा सांबार. हां, तर तो पटापट नाश्ता संपवून मला निघायचं आहे इंदूला स्कूलला घेऊन जायला. ॲक्च्युली 9ची स्कूल असते तिची, पण 9 तर इथेच वाजले होते. 9 ते 11 टाईम आहे तिच्या स्कूलचा. तर आता तिला इथून मला घेऊन जायचं आहे आणि मग मी तिथेच वॉकिंग वगैरे करेन 11पर्यंत आणि त्यानंतर मग तिला घेऊन डायरेक्टच मग घरी येते. मी कामं मी करून जाते, अर्धी जेवण वगैरे करून जाते. आता हे ड्रामे सुरू होते. आम्ही आलो आहे शाळेतून जाऊन आलो आणि आता ही टी व्ही बघते. लाव त्याच्यामध्ये मगाशी बोलीस ते लावते लाव ना. मग लागतं ते. मला गाणं येत नाही ना म्हणून मी बोलत नाही. शांत दिसते बसलेली, पण ती ॲक्च्युली शांत नाही आहे. फक्त दिसायलाच ती शांत आहे. खूप मस्ती करते. हे बोल. आता पण ती प्रयत्न करते तिला जे हवे ते लावण्याचा. तिला बोलता येत नाही, त्याच्यामुळे थोडीशी बोबडी बोलते. त्याच्यामुळे तिला ते माईकवर तरी फोनच्या रिमोटच्या माईकवरती एवढं त्यांना कसं ते कळू शकत नाही ना. स्पीकरवरती ती बोलण्याचा प्रयत्न करते जे तिला पाहिजे, पण ते लागत नाही आहे. त्याच्यामुळे खूप कंटाळली आहे ती. मध्ये मध्ये मला पण रिक्वेस्ट करत होती की लावता येईल का म्हणून, मला लावून बोलत होती की मम्मी मला लावून दे. पण मी मुद्दाम तिलाच बोलत होते तूच लाव म्हणून, कारण मला ते लावायचं नव्हतं. खूप मस्ती करते. तर ॲक्च्युली तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात हे मला प्लीज तुमच्या कमेंटद्वारे कळवा. कारण की मला म्हणजे मी एवढी कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, तरी पण मी थोडा प्रयत्न करते कॅमेऱ्यासमोर येण्याचा. प्लीज समजून घ्या काही चुकत असेल तर. आणि चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण कळेल की मी कुठे चुकते आहे. म्हणजे मी थोडेसे माझ्यामध्ये बदल करता येत असेल तरी कळेल. आता इथे आम्ही घरी आलो, त्याच्यामुळे ते आता शाळेचा अभ्यास बघायचा होता. थोडासा शाळेचा अभ्यास घेत होती, पण होमवर्क करायला ती तयारच नाही आहे. तिला मी कसं तयार बसवलं. मस्ती करायची असते नुसती. दुपारी खूप जास्त डान्स केला आहे. आता पण तिला डान्सच करायचा होता. ती कंटिन्यू माझ्या मागे रिमोट घेऊन फिरते की मला डान्स लावून दे, डान्स लावून दे. सारखा डान्स थोडी करू शकतो आपण, होमवर्क पण करावा लागतो ना. म्हणून तिला काहीतरी वेगवेगळं बोलून तिला पटवण्याचा प्रयत्न करते की तिने थोडासा अभ्यास करावा. तशी तर ती करते, टीचर सांगतात की करते ती, जे सांगेल ते लगेच पिकअप करते. पण तरीसुद्धा लक्ष पण देणं जरुरी आहे. जर आपण लक्ष नाही दिलं तर मग ते हळूहळू मग असं होईल की घरामध्ये कोणी विचारत नाही आहे वगैरे. लहान मुलं कशी आपल्याला ग्राइंडेड घालतात, त्याच्यामुळे थोडं त्याच्यावर खूप लक्ष द्यावं लागतं. ॲक्च्युली थोडं नाही, खूप जास्त लक्ष द्यावं लागतं. नुसती मस्ती चालू असते. आता पण तिची फक्त मस्तीच चालू आहे, बडबड आणि मस्ती. अभ्यास न करण्यासाठी सगळे ड्रामेत वेगळे चेहरे करून दाखवायचे. तरी ठीक आहे, थोडा माझासुद्धा टाईमपास होतो. ती असेल तर घर एकदम भरल्यासारखं वाटतं. पण काही वेळ मिळत नाही स्वतःसाठी, अजिबात वेळ मिळत नाही. हा ब्लॉग सुरू करण्याचं हेच कारण होतं की ॲक्च्युली मी स्वतःसाठी थोडासा वेळ काढेल. प्रयत्न तरी करेल, ॲटलिस्ट. काढेल की नाही माहिती नाही, पण मी स्वतःसाठी प्रयत्न करते. आफ्टर डिलिव्हरी मी स्वतःला खूपच इग्नोर करायला सुरुवात केली होती. आता नंतर मला समजायला लागलं की मी ॲक्च्युली स्वतःसाठी पण विचार केला पाहिजे थोडा तरी. कारण की फॅमिली तर आपल्या आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहे, ती कुठे जाणार आहे. पण आपलं आयुष्य एकदा जे पुढे निघून जातं ना, तो टाईम आपण परत आणू शकत नाही. टायमाला परत आणता येत नाही. त्याच्यामुळे ज्या पण काही मेमरीज बनतात त्याच आपल्याबरोबर राहतात कायम. त्यामुळे मी ह्या मेमरीज बनवण्यासाठी ब्लॉगिंग सुरू केली आहे. प्लीज मला सपोर्ट करा. कमेंट करून मला फक्त कळवा की मला कसं, म्हणजे मी काय चुकते, काय बरोबर आहे, किंवा मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे.
वेटसुद्धा खूप जास्त गेन केलं आहे मी गेल्या 3 वर्षामध्ये. मी आधी पण हेल्दी होती, पण मी एवढी नव्हती जेवढी मी आत्ता झाले. त्याच्यामुळे मी स्वतःवरती सध्या लक्ष ह्याच्यासाठी द्यायचं मला की मला थोडंसं माझं वेट लॉस पण झालं पाहिजे, थोडंसं मेंटली स्ट्रेस फ्री पण मला व्हायचं आहे आणि थोडं फिट होण्याचं हेच कारण आहे की स्वतःसाठी टाईम ह्यासाठी द्यायचा की फिट व्हायचं आहे, मेंटली आणि फिजिकली दोन्ही पण. त्यामुळे कंटिन्यू माझे प्रयत्न. आता सध्या तरी मी डाएटसुद्धा सुरू केली 4-5 दिवसांपासून. पण डाएट म्हणजे काय, संध्याकाळी 7 नंतर मी 7:30 लास्ट मी 7:30पर्यंत मी जेवते, त्याच्यानंतर जेवत नाही. म्हणजे भूक असेल तर त्याच वेळी जेवण घेते, नसेल तर तेव्हा पण नाही मी जेवत. दुपारी पण सॅलड वगैरे हे थोडंसं ॲड केलं. सॅलड तर मी आधी घेत होते, पण जेवणाची क्वांटिटी कमी करणं गरजेचं आहे, कारण की आपण खूप जसं जेवत नसलो तरीसुद्धा थोडं जे पण तुम्ही जेवता ना त्यामुळे तुम्ही सॅलड ॲड करून जेवण कमी करून जे पण तुम्ही जेवताय ना त्यामध्ये जेवण थोडं कमी करून त्यामध्ये त्या ठिकाणी सॅलड ॲड करायचं. पोटभर जेवायचं आहे, पण ते जेवणाची क्वांटिटी कमी आणि सॅलडची थोडीशी एक्स्ट्रा वाढवलेली क्वांटिटी असते पाहिजे. तर त्याच्यामुळे पोटसुद्धा भरतं आणि तुम्ही जे खाताय त्यातून तुम्हाला कॅलरीज वगैरे मिळत नाहीत. कॅलरीज बर्न करण्यासाठी थोडं सॅलड वगैरे स्टार्ट करणं खूप गरजेचं आहे आणि मी ते केलं आहे. लेट्स सी, बघूया. आता व्हिडिओमध्ये मला समजेलच की माझं वेट किती होतं, किती झालं, माझ्यामध्ये काय बदल झाले ते मला कळतीनच हळूहळू. बघून समजतं ॲक्च्युली की, कारण की व्हिडिओमध्ये आपण स्वतःला बघू शकतो. असं तर आपल्याला कळत नाही की आपलं वेट कमी झालं जास्त झालं जर वजन केलं तर. पण वजन करून सरकार ते काटा घरात ठेवणं आणून वजनाचा, तर ते एकदम चुकीचं आहे, कारण की ते कंटिन्यू आपलं लक्ष त्याच्यावर राहतं. ते नाही करायचं आहे, कारण की स्ट्रेस फ्री व्हायचं आहे, फक्त वेट लॉस नाही करायचं आहे, मला स्ट्रेस पण कमी करायचं आहे वेटसोबत. त्याच्यामुळे मी हे सगळं आता सध्या चालू आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आता इकडे जे ते ड्रामे सुरू झालेत, तिला करायचंच नाही आहे काय, तिला फक्त मस्ती करायची म्हणजे वेडेवाकडे तोंड करून दाखवते. आणि केसं ना तिची केसं ॲक्च्युली करली आहेत. केसं करली असल्यामुळे काय होतं, ती कंटिन्यू म्हणजे थोडीशी जरी आपण केस हेअर वॉश करतो ना, हेअर वॉश केल्यानंतर तिचे केस आहेत ना ते असे हे होतात वरती, म्हणजे तिच्या केसा असे उभे राहतात आणि मग आपण ते मी तेल लावल्याशिवाय पर्याय नाही. तेल लावलं तर ते बरोबर बसतात, पण तेल लावल्यासुद्धा ते बरोबर बसतात, पण खूप जास्त तेल लावलं तर, आणि एवढं जास्त तेल लावणं मग बरोबर नाही, ते पूर्ण चेहरा तेलकट होतो. त्याच्यामुळे मला कमी तेल लावलं तर ती केस पूर्ण तिच्या तोंडावर येतात. त्यामुळे यासाठी काहीतरी विचार करते मी. हेअर कट तर मी करणार नाही आहे तिचा पूर्ण, म्हणजे लॉंग हेअर तिला चांगले दिसतात, पण तरी पण तुम्ही मला सांगा जर असेल काय तर करायचं असतील तर मी विचार नक्की करेल. तिला कसे केस सूट होतील ते सांगा कमेंटमध्ये. तिला बॉयकट सूट होतील. बॉयकट ते तिला लहानपणी खूप छान वाटायचे, पण बॉबकट तर कधी ठेवलेच नव्हते, त्याच्यामुळे मला आयडिया नाही आहे. तुम्ही मला सांगा तिला बॉबकट छान वाटतील की असे लॉंग चांगले वाटतील, फ्रंटला हेअरकट केलेला चांगला दिसेल की बॉयकट छान दिसेल सांगा. आता हा अभ्यास तिने तिथे सुरुवातच केली करते पण बघू आता. स्टार्ट तर सुरुवात तर केली तिने अभ्यासाची, करते मध्ये मध्ये मस्ती करते, थोडे ड्रामे करते आणि करते अभ्यास. अशा पद्धतीने तिने तिचा अभ्यास पूर्ण कंप्लीट केला. कंप्लीट नाही केला तर बाकीच आहे, पण ती पण काही जास्त फोर्स नाही करत, कारण लहान आहे अजून. तिच्या कलेने ती जेवढं करेल तेवढं करेल. फोर्सफुली अभ्यास करण्यामुळे तिची कन्सेप्ट समजणार नाही तिला फक्त वाटेल की करायचं म्हणून करायचं, आणि मग तो हात दुखतोय मग ते एक भीती भरून राहते मुलांच्या डोक्यामध्ये की आपल्याला म्हणजे हे करायचं आहे, काम म्हणून अभ्यास कधीच करायला मुलांना देऊ नका. मुलांना अभ्यास जो काय आपण त्यांना शिकवतोय किंवा काही त्यांना होमवर्क दिला आहे तो कन्सेप्ट त्यांना समजला पाहिजे की का आहे, कशासाठी आहे. आता एवढं समजणार नाही, पण हात बसण्यासाठी, हात वळवण्यासाठी ते कर्व वगैरे दिलेले असतात. राईट कर्व, लेफ्ट कर्व, झिगझॅग लाईन, स्ट्रेट लाईन, स्टँडिंग लाईन, क्रॉस लाईन, ह्या सगळ्या लाईन्स दिलेल्या असतात. त्या फक्त हात वळवण्यासाठी दिलेल्या असतात की पुढे जाऊन अक्षरं नीट लिहिता येतील. पण तरीसुद्धा ती करते,
पण ती तिची फक्त थोडीशी मस्ती थोडी जास्त आहे. मस्ती, मजा, ड्रामे, खेळ, डान्स हे मध्ये मध्ये करता करता ती सगळ्या गोष्टी करते. ती नॉर्मली कुठली गोष्ट करत नाही. तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये ती फक्त मस्ती करते. मी तिला खूप आता मी हा ब्लॉग मी जास्त घेतला, अदरवाईज मी तिला ब्लॉगमध्ये तिचे ब्लॉग जे मी कालच्या तर ब्लॉगमध्ये एवढं काही घेतलं नव्हतं तिला, कारण की ती खूप जास्त बोलते, बडबड पण खूप करते, जी तुम्हाला समजणार नाही, कारण थोडं बोबडी बोलते ती. आता ती 3 वर्षाची 3.5 वर्षाची आहे सध्या. ती 3.5 वर्ष कंप्लीट 3 वर्ष 5 महिने. काय करायचं मस्ती तर खूप जास्त. आता पण तिने पूर्ण घर रंगवून ठेवलं आहे आणि सगळ्या भिंती घराच्या रंगवून ठेवल्या आहेत. हातात पेन्सिल पेन भेटला की ती पूर्ण घर घरामध्ये असं खडूने वगैरे कलर्सचे क्रेयॉन्स वगैरे हातात मिळाले ना की ती पूर्ण घरामध्ये कलर करून ठेवते. तिने अख्ख्या भिंती खराब करून ठेवल्यात. पण आता मी काही तिला बोलत नाही सध्या, कारण तिथे सध्या तिचा हात पोळतोय बरोबर की पुढे जाऊन ती आपला अभ्यास करण्याची लक्षणं दिसत आहेत, म्हणून मी काही बोलत नाही. केव्हा जे करायचं ते करून घेऊ. एकदाच करेन मी सगळं क्लीन, कलर वगैरे घराला. आता सध्या एवढा लक्ष देत नाही, कारण की अजून लहान आहे ती. कलर वगैरे मी करायला करून घेतला आम्ही, तरीसुद्धा ती परत तेच करणार. आणि परत मग तिचं ते लहानपण आहे ना ते ती सध्या ती बोलतो ना तिचं ते लहानपण ती सध्या एन्जॉय करते, आणि ती लहान मुलांनी केलं पण पाहिजे. आपण त्यांना कुठल्या पण गोष्टीमध्ये कंटिन्यू की हे नको करू ते नको करू, मग ती मुलं आतमधून अशी होतात ना, एकदम कॉन्शियस होतात की त्यांना असं वाटतं की हे करायचं नाही ते करायचं नसतं. भीती राहते, घाबरतात ती मुलं. त्यांची बुद्धीची वाढ पण होत नाही आणि शरीराची पण होत नाही ॲक्च्युली. त्याच्यामुळे त्यांना जे करतात ते करू द्यायचं. करतात म्हणजे काही पण नाही, हेच भिंतीला कलर करते, भिंतीवरती पेन्सिलने पेनाने ओरखडे मारते. काही तिने खूप सारे असे ड्रॉइंग्स काढले तिच्या हिशोबाने. जे ड्रॉइंग कुठे कुठे आम्ही पण मॅच करतो. आमच्याकडे एक डॉग आहे तर त्या डॉग बरोबर मॅच करतो. ते डॉगसारखं दिसणारं एक चित्र काढते ती काहीतरी वेगळे चित्र काढते आणि सांगते हे पप्पा आहे, ही मम्मी आहे, ही आवशी आहे. आवशी म्हणजे मावशीला ती आवशी बोलते, कारण तिला बोलता येत नाही. मावशी खूप तिची जवळची, खूप आवडते तिला ती मावशी. माझी मोठी बहीण आहे सगळ्यात, खूप आवडते तिला. तिच्यासाठी वेडी आहे ती. आई म्हणजे मी एक वेळ मला म्हणजे आई तर मुलांना हवी असते, पण तिला मावशी खूप जास्त जवळची आहे. मावशी म्हणजे तिला लहानपणापासून तिने मावशीला कदाचित बघितले, त्यामुळे खूप जास्त क्लोज आहे मावशीच्या. आणि मावशीसुद्धा आता मावशी इथं राहत नाही, ॲक्च्युली राहत होते 3-4 महिन्यापूर्वी, तर ती दुसरीकडे शिफ्ट झाली आता. पण तरीसुद्धा ती खूप म्हणजे तिच्या क्लोज आहे. ती आत्ता पण येते ना तर एकदम दोघींचं पण आहे एकमेकांवरती खूप प्रेम. पण आता हिचं ते ही एक्सप्रेस करते जास्त, कारण लहान आहे ना, खूप जास्त एक्सप्रेस करते, खूप आठवण पण काढते आधीमध्ये. बोलून दाखव, इकडे बसून बोलून दाखव. असं सगळं चालू आहे. आता इथे ती आता पण तिने ड्रामे वगैरे केले, ते रामकृष्ण हरी वगैरे ते बोलत होती सगळी गाणी वगैरे. मला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही प्लीज कमेंट तरी सांगा. मगाशी पण मी सांगितलं, आता परत सांगते, पुन्हा सांगते. तर काही वाटत असेल तुम्हाला की ह्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज आहे किंवा नाही, तर तुम्ही मला प्लीज त्यामध्ये कमेंटमध्ये सांगा, कारण कमेंट तर मला कोणीच करत नाही ॲक्च्युली. एकसुद्धा कमेंट आतापर्यंत आली नाही आहे. व्ह्यू पण खूप कमी आहेत, 14, 15, 16 व्ह्यूज असतात, पण नो प्रॉब्लेम, असं काय नाही, हळूहळूच होतील. आणि तर तुम्हाला जर आवडलं असेल चॅनल, तर म्हणजे चॅनलमध्ये तुम्हाला जे माझे कन्सेप्ट आवडत असतील किंवा वाटत असेल की पुढे जाऊन काही इंटरेस्टिंग होऊ शकतं, आणि खरंच पुढे जाऊन खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत ब्लॉग, कारण की मी तर सध्या नवीन आहे, मला खूप बोलायला आवडतं, पण कसं कॅमेऱ्याची सवय नाही ना, त्यामुळे थोडीशी भीतीसारखी वाटते कॅमेऱ्याची.